श्रीकृष्णाय नमस्तस्मै यः साक्षात् धर्मनन्दनः भुवि भूत्वा हरत्यन्तस्तमस्तमयुवांशुमान् श्रूयतां देवदेवेश स्वामिनारायण प्रभो त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभा कथा। वागर्थाविव सम्पृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरो वन्दे पार्वती परमेश्वरौ। भवानी शंकरो वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणौ। याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्ततमीश्वरम्। ॐ अवतारिणे स्वामिनारायणाय नमो नमः। ॐ श्री हरिकृष्णाय नमो नमः। ॐ श्री पूर्णपुरुषोत्तमाय नमो नमः। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। मंदाकिनी सलिलचंदन चर्चिताय प्रथमनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय। शिवाय गौरी वदनाब्जवृन्द सूर्याय दक्षाध्वरनाशकाय श्रीनीलकण्ठाय वृषध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय। वसिष्ठकुम्भोद्भवगौतमार्य चितशेखराय चन्द्रार्कविश्वानरलोचनाय तस्मै वकाराय
नमः शिवाय यक्षस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै यकाराय नमः शिवाय पंचाक्षरमिदं पुण्यं यः पठेत् शिवसन्निधौ शिवलोकम् अवाप्नोति शिवेन सह मोदते। इति श्रीमच्छंकराचार्य विरचितं पंचाक्षरस्तोत्रं संपूर्णं। स्वामिनारायण भगवाननी जय, श्री राधा कृष्ण देवनी जय, श्री लक्ष्मीनारायण देवनी जय, श्री सिद्धेश्वर महादेवनी जय, श्री विघ्न विनायक देवनी जय, श्री कष्टभंजन देवनी जय। गेल्या कालच्या कथेत आपण पार्वती यांचा जन्म कसा झाला, त्यानंतर नारद महर्षी यांनी येऊन पार्वती यांची भविष्याची जे काही घटना आहेत ती सर्व सांगितली। त्यांना पती कसा प्राप्त होईल त्याविषयी सांगितलं। त्यानंतर भौम नावाचा एक पुरुष शिव यांच्या घामामधून निघाला आहेत की ज्यावेळेस शिवजी सती यांच्या विरहामध्ये समग्र त्रिलोकीमध्ये एक दिगंबर अवस्थेमध्ये विचरत होते, अनेक वर्षापर्यंत तप केलं। तप केल्यानंतर पुन्हा समाधीच्या बाहेर निघाले आणि ज्यावेळेस समाधीच्या बाहेर निघाले शरीरावरती घाम आला, मस्तकाच्या ललाटमधून एक बुंद हे पृथ्वीवरती पडलं। त्यामधून भौम नावाचा एक पुरुष हा बाळक झाला आहे। भगवान भोळानाथ यांच्या कथा आपण ऐकत आहोत। कदाच जे बाह्य वेश आहेत दिसायला मंगळ आहे, परंतु शास्त्रांनी महापुरुषांनी त्यांना परम वैष्णव म्हटले आहेत, भगवंताचे परम भक्त म्हटले आहेत। की जो कोणी पुरुष अखंड एवढी समाधीमध्ये भगवत तत्वाला बघत नसतो, अनेक वर्षापर्यंत शिव समाधी अवस्थेमध्ये परमेश्वर तत्वामध्ये विलीन असत असतात। त्यांची आपण भक्ती सुद्धा बघितली की कधीही
कोणत्याही अभक्ष वस्तूचा त्यांनी ग्राह्य स्वीकार केला नाही. आता नंतर जे सर्व काही लोकांनी स्वइच्छेने आणि विषये भोगासाठी प्रसाद म्हणून स्वीकारलं ते गोष्ट वेगळी आहे. की भांग पेली किंवा कोणची नशा वगैरे म्हणजे केला आहे, तसं काही शिवजी यांच्यामध्ये दिसून येत नाही. भगवान स्वामीनारायण यांचा एक खूप सुंदर प्रसंग आहे. साळंगपूर आपलं मंदिर आहे, हनुमानजी दादाचं मंदिर. आणि तुम्ही लेस कित्येक गेले असाल, त्यामध्ये बाहेरच्या भागामध्ये आपली सर्व उतार्यांची धर्मशाळा आहेत आणि मधल्याच भागामध्ये एक शिवजींचं मंदिर आहे. ते शिवजी यांची पूजन अधिक अर्चना भगवान स्वामीनारायण यांनी सुद्धा केलेली आहेत. भगवान स्वामीनारायण तिथं बाजूलाच दरबारगड आहे. जीवा खाचर तिथले जे भक्त होते, त्या गावाचे जे राजा होते जीवा खाचर, त्यांचा दरबार आहेत. भगवान ज्या वेळेला येत असायचे त्यावेळेला त्या दरबारामध्ये राहत असायचे. दरबारामध्ये राहून आणि तिथेच पुढे सभा करीत असायचे. आता आपल्याला थोडं बंद सारखं दिसतं, परंतु पूर्वीच्या वेळी सर्व खुल्लं होतं. ते त्यावेळेला काही असे भिंती वगैरे की काहीच नव्हतं, मोठा विशाळ होता. एक वेळचा सुंदर प्रसंग आहे की भगवान स्वामीनारायण संध्याकाळच्या वेळेला, संध्याकाळची वेळ असेल किंवा सकाळची वेळ असेल, त्या दरबारामध्ये सभा करून बसले आहेत. सर्व हरिभक्त बसले होते, स्त्री भक्त बसले होते, संत पुरुष बसले होते आणि सुंदर सभा चालली होती. वचनामृताचे उद्बोधन भगवान स्वामीनारायण भक्तांना देत होते. सभा एकदम बरोबर एकाग्रचित्त होऊन आणि भगवंताच्या मूर्ती सन्मुख बघून भगवंताचं दर्शन घेत घेत भगवंताचे शब्द ऐकत होते सर्व. त्यामध्ये प्रसंग असा घडला, आता जसं तुम्ही बसले आहेत त्याच प्रकारे सभा, मध्ये रस्ता, सन्मुख भगवान बसलेले होते, आजूबाजूला संत मंडळी होती. एक भावाजी मस्तकावरती जटा आहेत, हातामध्ये त्रिशूळ आहेत, मृगचर्म धारण केलेलं होतं, भभूती लावलेली, हृष्टपृष्ट एकदम शरीर, आणि असं समजा की अर्धनग्नवट अवस्था होती. नग्नवट म्हणजे मृगचर्म होतं, बाकी वरती किंवा काहीच नव्हतं. आणि अशा अवस्थेमध्ये बरोबर ते बाबाजी आले, मधूनच निघाले. जसे ते भगवंताजवळ गेले, भगवंताचा चरण स्पर्श केला. चरण स्पर्श करून मिनिट 2 मिनिट जे उभे राहिले की नाही राहिले, तेवढ्याच वेळामध्ये समग्र समामध्ये कोलाहल झाला. कोलाहल असा झाला की अरे अरे बघा हा कोण आलाय बाबा. असा वाटतो आहे की कित्येक दिवसांनी याने स्नान केलेलं नाही आहे, असं आहे तसं. अजून कोलाहल होतोय न होतोय एवढ्यामध्ये तर क्लोया गावचे सुरा भक्त होते, उभे झाले. बाबाजीला पकडून आणि सांगितलं, बाबाजी चला मागे वा, मागे बसा. बाबाजीला म्हणतायत मागे बसा. बाबाजी म्हणतायत मला दर्शन करायचं आहे, दर्शन घ्यायचं आहे, दर्शन घेऊ दे. नाही
कित्येक दिवसानं आंघोळ केली आहे की नाही असं वाटतं आहे. चला मागे बसा, नाहीतर जा तुम्ही आता पुढे. तुम्हाला काही पाहिजे आहेत का? तुम्हाला देऊन देतो दरबारामधून. पाहिजे असेल तर घ्या. भिक्षा वगैरे हवी आहे? बाबा म्हणतात मला भिक्षा वगैरे काहीच नको, मला दर्शन घ्यायचं आहे भगवंताचं. अरे नाही नाही म्हणे, तुमची अवस्था तर बघा, इथे स्त्रिया वगैरे बसल्या आहेत, सर्व पुरुष बसले आहेत, कसं आहेत तुम्ही? बाबाजी म्हणतात चाल ठीक आहेत, काही नाही. बाबाजी थोडे मागे सरकले आणि मागून निघण्याची सुरुवात केली. सुरा भक्त होते, पुढे आले. भगवान स्वामीनारायण म्हणतात, सुरा तुम्हाला मालूम आहे ते कोण आहे? नाही नाही प्रभू, मला काय ठावे. कोणी बाबाजी दिसत आहे आणि असे त्यांची अवस्था आहे, म्हणजे शरीर असं वाटतंय कित्येक दिवसांपासून स्नान पण केलं नाही आहे, आंघोळ वगैरे नाही केली. सुरा खाचर म्हणतात की कोण आहे, विशेष आहे का कोणी? भगवान म्हणतात, अरे तुम्ही ज्यांचं अपमान केलं किंवा ज्यांना असंच काढलं ते स्वयं शिवजी आहेत. शिवजी आमच्या दर्शनासाठी आले होते. अरे बापरे, मग आता? अरे काय, जा म्हणे बोलवा त्यांना आणि वापस घेऊन या. आता का हातात येणार आहे? थोडे दूर असे गेले की न गेले, जिथे महादेवजी आहेत तिथे अदृश्य होऊन गेले. सुरा खाचर जांभळण्याचं निघाले, कुठे गेले कुठे गेले. आता एवढ्या अजून काही 5-7 मिनिट झाले किंवा न झाले, एवढ्यात तर अदृश्य. भगवान स्वामीनारायण यांच्या जवळ आले. सुरा खाचर म्हणतात की महाराज, अरे ते तर काही दिसता पण नाही आहे, कुठे गेले? भगवान स्वामीनारायण म्हणतात की तुम्ही त्यांना असंच काढलं, मग ते कशाला थांबतील? त्यांना जे काही दर्शन घ्यायचं होतं, स्मरण स्पर्श करायचा होता, त्यांनी करून घेतला, दर्शन घेऊन घेतलं, बस ते आता निघाले. आणि इथेच आपल्या महादेवजी इथे विलिप्त होऊन गेले, ते अंतर्ध्यान झाले. सुरा खाचर म्हणतात, आता मी काय करू? मी तर त्यांचा अपमान केला, मी सुद्धा ओळखलं नाही कोण होते, कशासाठी आले होते असं. हे तर तुम्ही सांगितलं तेव्हा मी समजलो की स्वयं शिवजी आले होते तुमच्या दर्शनाला. भगवान म्हणतात, काही चिंता करू नका. उद्याच्या दिवशी सकाळी भगवंताचं पूजन अर्चन करा, तिथे मंदिरामध्ये ब्राह्मणाला सांगून भगवान शिव तुमच्यावरती प्रसन्न होतील. काहीच त्यांना तसं हे नाही. म्हणजे सांगण्याचं इथे आहेत की इथे जसं ब्रह्माजी म्हणतात की नारद, शिव हे अतिशय दिगंबर अवस्थेमध्ये त्रिलोकीमध्ये विचरण करीत होते. त्यावेळेस अनेकांना त्यांच्याप्रती अनेक प्रकारचे प्रश्न उद्भवले आहेत. अनेक वर्षापर्यंत अशाच रीतीने विचरण केलं. त्यानंतर शिवजी यांनी विचार केला की स्वयं पार्वती यांनी आता हिमालयाच्या इथे जन्म धारण केला आहे. तर पार्वती स्वतःची पत्नीच आहे. हिमालयाच्या इथे तिने जन्म धारण केला आहे, म्हणून मला सुद्धा हिमालयावरती तप करायला जायचं आहे. शंकर यांनी विचार केला की मला सुद्धा तप करायला जायचं आहे. आपले जे कोणी गण होते त्यांना सर्वांना आज्ञा दिली की चला आपल्याला हिमालयावरती तप करायला जायचं आहे. नंदी अधिक जे गण होते त्यांनी विचार केला, तप करण्याचीच गोष्ट सांगितली म्हणजे आता अनेक वर्षापर्यंत तिथे काही निश्चितता नाही. किती वर्ष राहायचं, काय राहायचं, कसं राहायचं, काहीच निश्चितता नाही. नंदी अधिक सर्व, भृंगी अधिक सर्व गण निघाले. भोळानाथ निघाले. सर्वचे सर्व सद्पुराणिक म्हणतात, हे शौनकाधिक महर्षींनो, शिवजी हे हिमालयाच्या गंगा अवतारण या शिखरावरती गेले आहेत की जिथून गंगाजी प्रगट झाले आहे.
गंगाजी यांचं अवतरण झालं. त्या गंगावतारण ह्या शिखरावरती गेले. शिखरावरती जाऊन आणि सुंदर सेवकांनी एक आसन तयार केलं. आसन तयार करून त्यावरती भोळानाथ विराजमान झाले आहे. भोळानाथ विराजमान झाले आणि तपश्चर्याचं प्रारंभ केला. तपश्चर्याचा प्रारंभ केला त्यावेळेला समाधी अवस्थेमध्ये बसून गेले. खालते सर्व गणाधिक होते. सर्वांनी विचार केला की भोळानाथ बसले, आपण काय करसाल? आपण सुद्धा एक काम करू, चला आपण सुद्धा तप करायला बसून भगवंताचं ध्यान करायला बसू. ते सुद्धा बसले. काही गण होते पहिरेदारी म्हणून तयार राहिले. अशा रीतीने सर्वांनी स्वतःची जी काही सेवा होती सेवा स्वीकारून आणि सर्वचे सर्व त्या शिखरावरती विराजमान झाले आहेत. तप करण्याची सुरुवात झाली. इकडे हिमालय याला सुद्धा कळलं की शंकरजी भोळानाथ हे इथे तप करण्यासाठी आले आहेत. माझ्याच बाजूला गंगावतारण शिखर आहे, त्या शिखरावरती बसले आहेत. अशा रीतीचा विचार करून त्याने विचार केला की मी जातो आणि शंकर यांना भेटून येतो. भोळानाथ यांना भेटण्यासाठी हिमालय निघाले. हिमालय जिथे शंकरजी विराजमान होते त्या पर्वतावरती गेले आहेत. पर्वतावरती गेले. सेवकांनी विचारलं कोण आहे? त्याने सांगितलं हिमालयाने मी हिमालय आहे. ज्या ठिकाणी तुम्ही सर्व बसले आहेत तो माझाच भाग आहे, माझाच शिखर आहे. मला भोळानाथ यांच्याशी भेटायचं आहे. सेवकांनी जाण्याची आज्ञा दिली. हिमालय भोळानाथ यांच्याजवळ गेला आहेत. उभा राहून आणि स्तुती प्रार्थना करू लागला. हिमालयाने स्तुती प्रार्थना केली. स्तुती प्रार्थना करता शिवजी समाधीमधून जागृत झाले. जागृत झाल्यानंतर हिमालय खूप प्रसन्न झाला आणि म्हणू लागला की स्वयं तुम्ही माझ्या इथे आले आहेत. माझ्या शिखरावरती तप करण्याचा तुम्ही विचार केला. खरोखर मी धन्य आहे. मला खूप धन्यता अनुभवते आहेत. कारण तुम्ही माझ्या इथे येऊन आणि माझ्या शिखरावरती तप करणार आहोत. अनेक प्रकाराने स्तुती अर्चना केली. त्यानंतर हात जोडून आणि म्हटलं आहेत की तुमची काही इच्छा असेल तर मला सांगा, तुमची मी काय सेवा करू. हात जोडून आणि भोळानाथ यांना म्हटलं आहे की जे तुमची इच्छा असेल, जे तुमची सेवा करण्याचं असेल ते मला सांगा, मी तुमची सेवा करतो. शिवजी म्हणू लागले की हे पर्वतराज, तुम्ही महात्मा, मुनी, देवता, राक्षस या सर्वांना आश्रय देत आहोत. मी सुद्धा इथे तप करण्यासाठी आला आहे. तुमच्या आश्रयामध्ये बसून आणि तप करणार आहोत. तर मला एकतर सर्वात प्रथम अनुमती द्या. तुमच्या शिखरावरती बघा, आता खूप सरळ समजण्याची गोष्ट आहे की स्वयं शिवजी हिमालयाला म्हणतायत की मला अनुमती द्या, मी या शिखरावरती बसेल आणि इथे तप करेल. त्याने हात जोडले आणि सांगितलं की तुम्हाला अनुमती मी काय देऊ शकेल. तुम्ही बसा, तुम्ही आनंदाने तप करा. भगवान भोळानाथ यांनी सांगितलं आहे की एक माझं छोटंसं काम आहे, ते काम करा. हा म्हणतो बोला काय काम करू. तर दुसरं काही नाही, परंतु मी इथे या गंगा अवतारण शिखरावरती बसणार. माझे समगड पार्षद वगैरे इथे आहेच,
परंतु तुम्ही सुद्धा तुमच्या सर्व कोणी सगळा संबंध्या अधिक सर्वांना सांगा की इथे मला कोणीही डिस्टर्ब करण्यासाठी येऊ नये. नाहीतर आज समजा तुम्ही आले आहेत, उद्याच्या दिवशी दुसरे येतील की चला शंकरजी आले आहेत दर्शनासाठी जाऊ, तिसरे येतील आणि अशा रीतीचे लाईन लागेल. मला जे तप करायचं आहे ते इथे होणार नाही. तर तुम्ही असा बंदोबस्त तयार करा की ज्या योगी इथे म्हणा कोणीही कोणत्याही प्रकाराची क्षती पोचवणार नाही, मी आनंदाने तप करू शकेल. हिमालयाने सांगितलंय की त्याची तुम्ही चिंता करू नका, मी माझ्या सेवकांना आज्ञा देईल, तुमच्या इथे कोणीच येणार नाही आणि कोणत्याही प्रकाराची तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही, तुमच्या तपामध्ये कोणीच भंग करणार नाही. हिमालयाने अनेक प्रकाराने त्यांची स्तुती प्रार्थना केली आहे. त्यानंतर हिमालय आपल्या इथे आला, घरी आला. घरी येऊन आणि सर्व मेना अधिक सर्व संबंधी होते, आपले पुत्र होते, सर्वांना बोलवून आणि सांगितलं की कोणीही गंगावतरण ह्या शिखरावरती जायचं नाही, तिथे शिवजी तप करत आहे. कोणी गेलं तर अवश्य त्याला दंड भोगवावा लागेल, म्हणजे कोणीच जायचं नाही. अशा रीतीने सांगून हिमालय हा चुप बसलाय. तर त्यानंतर सर्वांनी सुद्धा विचार केला की ज्याप्रमाणे आपल्याला हिमालयाने आज्ञा दिली आहे त्या प्रकारे कोणीच जायचं नाही. परंतु सुतपुराणिक म्हणतात, हे शौनकादिक महर्षींनो, दुसरा दिवस झाला. दुसऱ्या दिवशी पर्वतराज हिमालय याला विचार आला आणि की आपण स्वयं शिवजी यांच्या दर्शनासाठी जाऊ. शिवजीच्या दर्शनाला जायचं आहे, आता एकटं जायचं नाही, मग काय करू? तर सोबत आपली कन्या होती पार्वती, तिला सुद्धा घेतली. तिला सांगितलं चल तू सुद्धा चल. थोडेसे काही सामग्री वगैरे घेतली आहेत, जी काही भेट देण्यासारखी सामग्री होती ते सर्व सामग्री घेऊन आणि हिमालय पार्वती आणि तिच्यासोबत राहिलेल्या सर्व सख्या, तिच्या मैत्रिणी सर्वचे सर्व निघाले आहेत. सर्वचे सर्व निघाले. हिमालय हा त्या पर्वताजवळ गेला आहे. पर्वताजवळ गेला त्यावेळेस तिथे जे पार्षदगण होते शिवजी यांचे त्यांनी बघितलं. पार्षदगणांनी सांगितलं की अनुमती कोणालाच नाही. हिमालय म्हणतो की मला अनुमती आहे आणि ही माझी कन्या आहे, तिच्या काही दोन तीन काही मैत्रिणी आहेत, एवढ्याच आहे, कोणी दुसरं नाही. म्हणतो चला ठीक आहे. काय आवाज येतोय? चला. त्यानंतर शिवजी यांनी हिमालय आपला पुत्री तिला घेऊन आणि सोबत जे काही 2-4 सख्या होत्या सर्वांना घेऊन आणि गेला. हिमालय भगवान शिव यांच्या सन्मुख राहिला. शिवजी तर समाधी अवस्थेमध्ये होते. समाधी अवस्थेमध्ये होते. त्याने विचार केला की आता शिवजी यांना जागृत करायचं. सर्वांना सांगितलं की चला एक नंतर एक सर्वचे सर्व शिवजीची स्तुती प्रार्थना करा, म्हणजे शिवजी जागृत होतील. सर्वांनी स्तुती प्रार्थना केली. शिवजी जागृत झाले. जागृत होऊन आणि बघितलं तर हिमालय उभा होता. हिमालय एकटाच नव्हता, पार्वती आलेल्या होत्या. भगवान शिव म्हणू लागले की उद्याच याला नाही सांगितलं होतं आणि तरीसुद्धा सर्वांना घेऊन आलाय. हिमालयाने सुद्धा विचार केला की मी एक आज्ञेचं उल्लंघन केलं आहे. आता उल्लंघन केलं आहे, काय करू? सर्वात आधी तर जे काही सामग्री आणलेली होती
आपल्याजवळ सामग्री घेतली आणि सामग्री ठेवली आणि सांगितलं की हे घ्या माझ्याकडून तुम्हाला भेट म्हणून, कारण तुमच्यासारख्याच्या दर्शनासाठी मी आलो, म्हणून खाली हात यायला नको आहे. तर हे बघा, हा खूप मोठा विवेक आहे. हा विवेक भगवान स्वामीनारायण शिक्षापत्रीमध्ये म्हणतात की कधीही भगवत दर्शनासाठी जा, संत पुरुषांच्या दर्शनाला जा, कोणी विद्वान असला त्याच्या दर्शनाला जा, हे तर एवढे झाले. परंतु भगवान म्हणतात राजाच्या दर्शनाला जा, तरी सुद्धा कधीही खाली हात जाऊ नका. हातामध्ये काही ना काही घेऊन जा. कोणाला एखाद्या तुम्ही राजकारणी मनुष्याला भेटण्यासाठी जात आहोत, तरीसुद्धा भगवान स्वामीनारायण यांनी विवेक सांगितला, तो कसाही असो. हे बघा, आपण त्याची भूमिका बघू नका, परंतु आपण ज्या त्या वेळेला त्याला भेटण्यासाठी जात आहोत, त्या वेळेला शेवट काही नाही तर एक हार घेऊन जा, हार त्याला घाला. म्हणजेच दोन गोष्टी आहेत, एक तर त्याला तुमच्या प्रत्ये खूप आदर होईल आणि दुसरं त्याला स्वतःला अपमानजनक वाटणार नाही. आता आपल्या हार नाही तर आपण ते फुलदाणी वगैरे घेऊन जातो आणि ते देतो, ती गोष्ट वेगळी आहे. परंतु भगवान स्वामीनारायण यांनी हा खूप विवेक शिकवला. छोटीशी गोष्ट आहे, गोष्ट खूप छोटीशी आहे, परंतु खूप मर्मयुक्त आहे. भगवत दर्शनासाठी या, तरीसुद्धा सांगितलं कधी खाली हात येऊ नका. त्यासाठी आपल्या मंदिरांमध्ये आधीपासून प्रणाली आहेत, इथेच नाही सर्व मंदिरांमध्ये आपल्या, की स्त्रिया काय करतात, स्त्रियाच नव्हे असं तर दोघांना आहे, पुरुषसुद्धा भगवंताच्या दर्शनासाठी आता रोज रोज काय आणणार, तर त्यासाठी मुठडीची प्रथा आहे की एक मूठ समजा गहू आणले, एक मूठ किंवा डाळ, एक मूठ काही, पण भगवत दर्शनासाठी जात आहोत असंच जायचं नाही. एक मूठ रोज काही ना काही भगवंताला अर्पण करायची, ह्या भावनेने ते सर्व प्रथा हे असते. हिमालयाने जी काही आपल्या समोर सामग्री वगैरे आणली होती, सर्व सामग्री शिवजी यांच्या चरणांमध्ये ठेवली. शिवजी यांना चरणांमध्ये ठेवली आणि सांगितलं की बघा, हे समग्र सामग्री मी तुमच्यासाठी आणले, तुम्ही हिला स्वीकार करा. शिवजी यांनी सुद्धा बघा, शिवजी थोडेसे तर त्यांच्या मनामध्ये तर झालंच आधी की मी याला उद्याच्या दिवशी गेल्याच्या दिवशीच मी सांगितलं होतं की कोणालाही सोबत आणायचं नाही किंवा कोणीही इथे यायला पाहिजे नाही, तरीसुद्धा हा आलाय. पण जसे हिमालयाने जी काही सामग्री अर्पण केली, अर्पण करताच शिवजी यांचं मन परिवर्तन झालं. ठीक आहे, चला काही हरकत नाही. हिमालयाने हात जोडून आणि शिवजी यांना विनंती केली आहेत की प्रभू, मी तुमच्या दर्शनासाठी येत होतो, परंतु मी विचार केला मी एकटा काय जाऊ, माझी कन्यासुद्धा आहे, हिलासुद्धा तुमच्या दर्शनाला आणायची इच्छा झाली, तर तुमच्या दर्शनाला आणलं आहे. भोळानाथ म्हणतात ठीक आहे, चला काही हरकत नाही, आज आणली, आता उद्यापासून आणायचं नाही आणि उद्यापासून दर्शनाला पण यायचं नाही. हिमालय म्हणतो पण तसं का? शिवजी म्हणतात मी तुला नाही सांगितलं होतं, तू तर आला, परंतु सोबत सोबत तुझ्या कन्येला सुद्धा घेऊन आला आहे. शिवपुराणमध्ये तर असं लिहिलं की ज्या वेळेस भगवान शिव यांनी पार्वतीकडे बघितलं, पार्वतीकडे बघताच त्याच वेळेला डोळे बंद करून घेतले. डोळे बंद करून घेतले का? तर त्यांनी विचार केला की मी जर हिच्याकडे जास्त वेळ बघितला तर आता ते तर त्यांची शक्ती आहे, त्यांचीच माया आहे. आपण कित्येक वेळ ऐकलं सुद्धा की दोघांचा अतूट संबंध आहे. तर भोळानाथ यांनी विचार केला की अजून तर खूप काही कार्य करायचं आहे, तर अशाच रीतीने एकदम लग्न करून घेऊ असं चालणार नाही. त्यासाठी भोळानाथ यांनी डोळे बंद करून घेतले
यानंतर दोघांनी पुन्हा विनंती केली, पुन्हा डोळे खोलले आणि त्यानंतर शिवजींनी सांगितलं की बघा, उद्याच्या दिवशी जर तुला दर्शनाला यायचं असेल तर तू एकटाच आहे, परंतु ही तुझ्या कन्येला आणू नको. हिमालय म्हणतो की प्रभू, तुम्हाला त्याला आशीर्वाद तर द्या, तिला आशीर्वाद द्या. माझी कन्या आहे पार्वती, तिचं नाव आहे. भोळानाथ म्हणतात चल ठीक आहे, काही हरकत नाही, आशीर्वाद देतो. तिचं नाव सुद्धा मला माय पार्वती आहेत, उमा आहे, गौरी आहे, अशा रीतीचे तिचे नाव आहे. काली तिचं नाव आहे. अनेक प्रकारांनी प्रशंसा सुद्धा केली. त्यानंतर हिमालय म्हणतो की आता शेवट एक माझी प्रार्थना ऐका. भोळानाथ म्हणता बोला, काय प्रार्थना आहे? हिमालय म्हणतो की प्रभू, मी रोज तर दर्शनाला येईल किंवा नाही, परंतु ही माझी कन्या तुमच्या दर्शनाला येईल आणि इथे तुमची जी काही सेवा करायची ती सेवा करेल. भोळानाथ यांनी चक्क नाही सांगितलं की नाही, ते वर मी तुम्हाला देणार नाही, त्याची परवानगी मी तुम्हाला देणार नाही, की इथे यायचं आणि इथे सेवा करायची काहीच जरूर नाही. माझ्या इथे खूप काही माझे सेवक आहे, नंदी भृंगी अधिक माझे सर्व सेवक एकदम तयार असतात, सर्व सेवा करतील. हिमालय म्हणतो परंतु हिला तुमचे सेवाचं सौभाग्य प्राप्त होईल, तुमची सेवा करेल, तुमची प्रसन्नता तिला मिळेल. भोळानाथ म्हणतात की हिमालय, ते मी तुला सांगत नाही, मला ते वरदान द्यायचं नाही. हिमालयाने विचारलं आहे, परंतु प्रभू त्याचं कारण काय, तुम्ही कशासाठी नाही म्हणताय? जर हे खाली केवळ तुमच्या सेवासाठी येण्याचं म्हणत आहे, सेवाच करेल आणि एकटी नाही, 2-3 तिचे सख्या असतील, त्या सर्व येतील, इथे तुमची सेवा करतील. जे काही तुम्हाला करायचं असेल, झाडझूड करणं असेल, तुमच्यासाठी फळफ्रूट आणायचं असेल, जे तुमची सेवा असेल ते करेल आणि पुन्हा आमच्या इथे येत जाईल. भोळानाथ यांनी चक्क नाही सांगितलं. हिमालयाने वारंवार एकच प्रश्न विचारला की का तुम्ही नाही म्हणतायत? भोळानाथ यांनी सांगितलं की भोळानाथ म्हणतात, शिवजी म्हणू लागले की हिमालय ऐका, मी असं ऐकलं आहे आणि विद्वान पुरुष असं म्हणतात की स्त्री हे मायारूप म्हटली आहेत आणि तपस्व्यांसाठी तर अतिशय विघ्नकारिणी म्हटली आहे. भोळानाथ म्हणतात की स्त्री कशी आहेत, मायारूप आहे आणि जो तपस्वी आहे त्याच्यासाठी तर विघ्नकारिणी आहे. आता कोणाला सोबत ठेवतायत तुम्ही? माझीच पत्नी जी होणार आहेत, माझी शक्ती आहे, तिलाच माझ्यासोबत ठेवतायत. माझं तप पण एकांत जाईल आणि आम्ही दोघे बसले गप्पा करण्यासाठी तर तपसुद्धा राहून जाईल आणि गोष्टीच राहतील आमच्या चालू. कारण दोघांनाही कल्पना तर होतीच ना. पार्वतीला सुद्धा एवढी तरी कल्पना होती की माझे पती भोळानाथ शंकर आहे, शंकरला सुद्धा कल्पना होती. भोळानाथ म्हणतात की बघा, मी तपस्वी आहे, मी इथे कशासाठी आलो आहे? तप करण्यासाठी आलो आहे. मी तप करण्यासाठी आलो आहे. म्हणून तपस्वी यांच्यासाठी स्त्री कशी आहेत, विघ्नकारिणी आहेत. त्यासाठी मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही हिला पाठवू नका, हिला घरीच राहू द्या, तुम्ही एकटे दर्शनाला या. पार्वतीने सर्व वचन ऐकले. पार्वतीला विचार झाला की आता मी काही सांगते, मी बोलते. आणि मग पार्वती म्हणू लागली आहेत. पार्वती शिवजीला म्हणू लागली की भोळानाथ, तुम्ही मला नाही म्हणतायत, परंतु तुम्ही तर मला ओळखताच मी कोण आहे. आता हा जो संवाद आहे त्यांचा अति गूढ संवाद आहे. गूढ म्हटला म्हणजे अर्थघटनवाला. हिमालय आदी त्याला कोणीच समजू शकले नाही. पार्वती म्हणते आहेत की मी तर कोण आहे, स्वयं प्रकृती आहे आणि तुम्ही प्रकृती आदी सर्व काही समजू शकतात.
तुमचीच मी योगमाया, तुमचीच मी पत्नी आहे, तुमचीच प्रकृती आहे. अशा रीतीने अनेक वाक्यांनी युक्त प्रयुक्तीने महादेवजी यांना सर्व काही सांगितलं आहे. महादेवजी यांनी सुद्धा विचार विमर्श केला. आता पार्वती बोलण्याची सुरुवात केली, मग काय बाकी राहील. भोळानाथला तर एकदम हे करून टाकलं. भोळानाथ शेवटी म्हणतायत चल ठीक आहेत, काही हरकत नाही, तू ये आणि येऊन आणि जे काही सेवा करायची असली ते सेवा कर. भोळानाथ यांनी रजा दिली आणि सांगितलं हिमालयाला की काही हरकत नाही आहे, परंतु आता तू जास्त वाढवू नको. भोळानाथ यांनी आज्ञा दिली. हिमालयाला खूप आनंद झाला. चला की आपलं तर ठीक आहे, आपण तर येऊ, दर्शन करून निघून जाऊ, परंतु माझी कन्या रोज येऊन आणि भोळानाथ यांचं दर्शन घेईल, या एक भावनेने हिमालय खूप प्रसन्न झाला. पार्वती दिन प्रतिदिन भोळानाथ यांच्या दर्शनासाठी येत असायची. दर्शन करून आणि सर्व सख्या असायच्या त्यांच्यासोबत जे काही त्यांची सेवा अर्चना करीत असायची, सेवा अर्चना करण्याची सुरुवात करू लागली. शुद्धपुराणिक म्हणतात, शौनकादिक महर्षींनो, शिवजी यांचे गण होते, नंदी भृंगी आदिक यांनी सर्वांनी सुद्धा बघितलं की हे स्वयं आपली माता सती आहे, जगज्जननी हे आहे. सर्वांना त्या प्रकाराची कल्पना झाली. म्हणजेच मग आता कोणीही त्यांना थांबवत नसायचं. रोज पार्वती स्वइच्छेने येत असायचे. जे काही तिथे सेवा आदी करायची ते झाली की पुन्हा निघत असायचे. अशा रीतीने दिन प्रतिदिन चालू लागलं. शंकरजी सुद्धा त्यांची सेवा हे स्वीकार करू लागले आहेत. शुद्धपुराणिक म्हणतात की हे शौनकादिक महर्षींनो, स्वतःच्या सेवेने शंकरजी पार्वती प्रत्ये अतिशय आश्चर्यचकित झाले. एवढी सेवा करीत असायची की स्वयं शंकरजी यांना सुद्धा आश्चर्यचकित केलं आहेत. आणि हा जो प्रसंग चालला आहे त्याच वेळेला ब्रह्माजी म्हणतात की नारद, महापराक्रमी असा तारकासूर याने आपला उपद्रव हा अतिशय वाढवला. तारकासूर होता. तारकासुराने आपला जो काही उपद्रव होता देवांना त्रास देण्याचा तो वाढवू लागला. एवढा वाढवू लागला देवता हे सर्व त्राहिमाम करून गेले. देवता सर्वचे सर्व अतिशय दुःखित होत गेले. असा त्याचा त्रास वाढू लागला. आणि त्याच वेळी नारद महर्षी यांनी ब्रह्माजी यांना प्रश्न विचारलाय. नारद महर्षी म्हणतात, हे पिता, मला एक प्रश्नाचा उत्तर तुमच्याजवळून आहे. ब्रह्माजी म्हणतात, बोला काय हवंय. त्यावेळेस नारदांनी सुंदर प्रश्न विचारला. कस्तारकासुरो ब्रह्मण्येन देवा प्रपीडताः कस्य पुत्रस्य वै ब्रूहि तत्कथां च शिवाश्रयां. कि हे ब्रह्मन, हे पिता, कस्तारकासुरो, तारकासूर हा कोण आहे, कोण होता तो, कोणाचा पुत्र होता, आणि त्यानंतर शिवजी यांनी कामदेव याला भस्मीभूत केलं. हे सर्व वृत्तांत मला ऐकायचं आहे. तुम्ही तारकासुराला म्हणतायत की तारकासुराने अतिशय उपद्रव वाढविला आहे. सर्व देवता त्याच्यापासून त्रासले होते. तर तो तारकासूर आहे कोण? जसं 2 वर्षापूर्वी कोरोना आला होता, बरोबर, समग्र जगतामध्ये दरेक मनुष्यांना त्राहिमाम करून टाकले, बरोबर. भाग्येच कोणी असा असेल की ज्याला झालं नसेल, बाकी सर्वांना छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये झाला. कित्येक त्यामध्ये मेले सुद्धा. आता विचार करा, एक सामान्यसा रोग, त्या रोगाने सर्व मनुष्य जातीला हलवून टाकलं. हा तारकासूर होता.
एवढा त्रास देऊ लागला, एवढा त्रास देऊ लागला. सर्व देवतागण अतिशय त्रासलेले आहेत. त्यासाठी नारदांनी प्रश्न विचारला की प्रभू, हे ब्रह्मन, तारकासुर आहे कोण? ब्रह्माजी यांनी सांगितलं की नारद, तारकासुराची मी कथा तुम्हाला ऐकवतो, ऐका. दिती हिचे 2 पुत्र होते, हिरण्यकशिपू आणि हिरण्यक्ष. बरोबर लक्षात ठेव जा, बरोबर लक्षात न ठेवता लक्ष ठेव जा. दिती आणि अदिती ह्या दोघं कश्यप महर्षी यांच्या पत्नी आहेत. त्यामध्ये अदिती हे देवांची माता आहे आणि दिती हे असुरांची माता होती. आता दितीला 2 पुत्र होते, हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू. हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू या दोघांचा वध भगवान श्रीहरी यांनी केला. भगवान नारायणांनी दोघांचा वध केला. दोघांचा वध केला त्या कारणी दिती खूप दुःखित झाली. दितीने विचार केला की या श्रीहरीने, भगवान या नारायणाने माझ्या 2 पुत्रांना मारलं आहे. तर दोघंचे 2 पुत्र अतिशय पराक्रमी होते, बलवान होते, त्रिलोकीवर राज्यशासन करणारे होते. नारायण हा माझा वंश हा नष्ट करत आहेत. अदितीचे पुत्र हे सर्व वाढत आहे आणि माझे पुत्र हे सर्व मरत आहेत. तर त्यासाठी मला काहीतरी करायचं आहे. आता काय करू? कश्यप महर्षी यांच्याजवळ गेली. कश्यप यांच्या शरणी जाऊन आणि त्यांची प्रार्थना केली आहेत. प्रार्थना करून सांगितलं की मला सुद्धा असा पुत्र हवा आहे की जो नारायणाचा वध करेल, देवांना त्रास देऊन आणि देवतांवरती आपलं शासन करेल. कश्यप महर्षी यांनी समजविलं आणि सांगितलं की दिती, असं कधी होणार नाही. तू जे काही आहे तुझी इच्छा सोडून दे. परंतु दिती म्हणते की नाही, मला तसा पुत्र हवा आहे. कश्यप महर्षी यांनी व्रत सांगितलं. व्रत सांगितल्यानंतर दितीला त्या व्रताप्रमाणे गर्भ राहिला. गर्भामध्ये एक महान तेजस्वी पुरुष हा होत होता. आता त्याच वेळेला प्रसंग असा घडला, भागवताचा बघा हा भाग आहे, की ज्या दितीच्या गर्भामध्ये जे गर्भ होता, इंद्र याने बघितला आणि इंद्रा याने विचार केला की हा गर्भ जर उत्पन्न झाला तर या गर्भाच्या कारणी आम्हा सर्व देवांना त्रास होईल. हा आमच्यावरती राज्यशासन करेल, आम्हाला त्रास देईल. तर करायचं काय? इंद्राने विचार केला की गर्भामध्ये जाऊनच त्या गर्भाचे तुकडे करतो, त्याला मृत करतो. इंद्राने गर्भामध्ये प्रवेश केला. गर्भामध्ये प्रवेश करून आणि दितीचा जो गर्भ होता त्याचे तुकडे केले. तुकडे करता करता सुतपुराणिक म्हणतात की शौनकादिक महर्षींनो त्या गर्भाचे 49 तुकडे झाले. 49 तुकडे झाले. आता त्या तुकड्यांना त्याने तसंच राहू देऊन इंद्र निघाला. परंतु ते सर्वचे सर्व तुकडे बाहेर निघाले आणि सर्वचे सर्व तुकडे हे देवता स्वरूपामध्ये झाले. त्या सर्वांचं नाव सांगितलं की ते सर्वचे सर्व मरुत नावाचे झाले. मरुत म्हटलं म्हणजे वायू, आपण जे पवन म्हणतो, त्या पवनाचं नाव मरुत आहे आणि त्याचेच भाग झाले 49 प्रकाराचे. 49 प्रकाराचे ते सर्व तुकडे देवता झाले आणि अशा रीतीने ते देवता झाले. म्हणून पुनः दिती होती एक क्रोधिष्ट झाली आणि दितीने विचार केला की पुन्हा इंद्राने कपट केलं
कपट करून माझ्या पुत्रांना देव बनविलं. जो पुत्र एकच होणार होता त्याचे 49 पुत्र झाले आणि आता ते माझे सुद्धा राहिले नाही. पुत्र होते तिचे, परंतु ते कोणातर्फे झाले? देवांतर्फे झाले. त्यासाठी कश्यप यांच्याजवळ पुन्हा गेली आणि कश्यप यांना सांगितलं की मला पुन्हा असाच एक पुत्र हवा आहे आणि ह्या वेळेला त्याला कोणी काहीच करू शकणार नाही. माझा गर्भ यथावत राहील अशा रीतीचा तुम्ही मला एक पुत्र द्या. कश्यप महर्षी यांनी सांगितलं की दिती, जर तुम्हाला तसा महापराक्रमी पुत्र करण्याची इच्छा असेल तर त्यासाठी तुम्हाला ब्रह्मा यांच्या 10,000 वर्षपर्यंत तप करावं लागेल. 10,000 वर्षापर्यंत तप करा. परंतु कोणाचे? 10,000 वर्ष ब्रह्माजी यांचे. आता कोष्ट खूप मोठा आहे, नाहीतर सांगितलं असतं मी तुम्हाला. ब्रह्माजी यांचे 10,000 वर्षापर्यंत तू तप कर, म्हणजे ब्रह्माजी तुला प्रसन्न होतील. त्यांच्याजवळ तू वरदान माग की अवश्य तुला तशा रीतीचं वरदान मिळेल आणि तसाच पुत्र तुला प्राप्त होईल. सतपुराणिक म्हणतात, शौनकादिक महर्षींनो, दितीने तप प्रारंभ केला आहे. तप प्रारंभ करून 10,000 वर्षपर्यंत ब्रह्माजी यांच्या तप केलं. एवढ्या वर्षापर्यंत तप केलं. तपाच्या अंती तिला पुत्र झाला आणि पुत्र झाला, त्याचं नाव होतं वज्रांग नावाचा पुत्र झाला आहे. तो वज्रांग हा त्याचं शरीर त्याच्या नावाप्रमाणे होतं. शरीर वज्रसारखं होतं. वज्र म्हणजे लोखंडाचं, की ज्याला कोणीच काहीच करू शकत नाही, कोणीच त्याला मारू शकणार नाही, अशा रीतीचं त्याचं शरीर होतं. तो वज्रांग हा पुत्र झाला. वज्रांग याला त्याची माता दिती हिने आज्ञा दिली आहेत की बघ, तू हा अनेक वर्षांच्या अंती झाला आहे, परंतु तू एक काम करायचं आहे, देवतांना दंड द्यायचा आहे. देवतांना दंड द्यायचा, कारण देवतांनी तुझ्या अनेक भावांचा वध केला आहे. म्हणून हे माझी आज्ञा आहेत आणि माझ्या आज्ञेप्रमाणे तू कार्य करायचं आहे. ब्रह्माजी म्हणतात की नारद, वज्रांग हा सुद्धा मातेच्या आज्ञाप्रमाणे देवतांना त्रास देऊ लागला. आता 10,000 वर्षाचं तप म्हणजे काही सामान्य असेल का? आणि ते सुद्धा ब्रह्माजी यांचे 10,000 वर्ष, मानवीय नव्हे. वज्रांग एवढा त्रास देऊ लागला की देवता सर्वे त्रासले. आता जातील कोणाजवळ? ब्रह्माजी यांच्याकडे गेले. ते म्हणतात मी काय करू? सर्वांजवळ गेले. शेवट विचार केला की आपण आपलेच पिता त्यांच्याजवळ जाऊ आणि त्यांना सांगू, असुरांचे आणि देवांचे दोघांचे पिता कश्यप महर्षी आहे. देवता सर्व कश्यपजी यांच्याजवळ गेले आणि म्हणतात की पिता, हा तुम्ही एकतर उत्पन्न केला वज्रांग, परंतु आम्हा सर्वांना त्रास देतो आहेत, खूप मारहाण करतो आहेत. आता याच्यापासून तुम्हीच आम्हाला सोडवू शकसाल. तुमच्याशिवाय दुसरं कोणीच सोडवणार नाही. तुमच्या आज्ञेशिवाय हा ऐकणार नाही. दुसरी की माता दिती हिची जर आज्ञा झाली तर तो ऐकल, परंतु दिती काही सांगणार नाही. दिती कशाला सांगेल? दिती म्हणेल तुम्ही माझ्या पुत्रांना मारलाय म्हणून तो तुम्हाला हैराण करतोय. कश्यप यांच्याजवळ सर्व देवता येऊन आणि फरियाद करू गेले. कश्यप यांना विचार झाला की चला ठीक आहे. कश्यपजी यांनी वज्रांग याला आज्ञा दिली की आता तू कोणालाही त्रास देऊ नको, अशा रीतीची आज्ञा दिली. सतपुराणिक म्हणतात, शौनकादिक महर्षींनो, कश्यप यांच्या आज्ञेने वज्रांग यांनी देवतांना मारहाण करण्याचं सोडलं आहे. त्यानंतर ब्रह्माजी अधिक सर्व देवतांनी
प्रसन्न होऊन आणि एक कन्या तिच्यासोबत त्याचा विवाह करविला. वरांगी नावाची कन्या होती. वरांगी नावाच्या कन्येसोबत त्यांचा विवाह झाला. वज्रांग आणि वरांगी दोघांचा विवाह झाला आहे. परंतु आता प्रसंग असा घडला आहे, दोघंचे दोघं प्लस मायनस निघाले. वज्रांग होता. वज्रांग हा सात्विक भावयुक्त होता. काहीही झालं तरी तपाचं फळ होतं. तपाचं फळ असल्याकारणी सात्विकी गुणयुक्त होता. आणि वरांगी होती, ही वरांगी सात्विक न होती, असात्विक होती. दोघांचं लग्न झाल्यानंतर अनेक त्यांचा काळ असाच रीतीने व्यतीत झाला. एक वेळ वज्रांग तिच्यावरती प्रसन्न झाला. तिच्या सेवेने प्रसन्न होऊन आणि म्हटलं आहेत की तुझी काय इच्छा आहे, तुझी जी इच्छा असेल ते सांग, मला माग. वरांगी हिने सांगितलं की मला पुत्र हवा आहे, परंतु मला पुत्र असा हवा आहे की जो तिघ लोकीला जिंकणारा असेल, तिघ लोकांवरती राज करणारा असेल, तिघ लोकांमध्ये त्याचंच राज चालेल, म्हणजे मी राजमाता म्हटली जाईल, असा मला पुत्र हवा आहे. वज्रांग याला धर्मसंकट झालं. त्याने डोकं खाजवलं, विचार केला, अरे काय मागायचं सांगितलं ना, मागून मागून असं मागितलं आहे की ज्या कारणी सर्व धर्मभंग होईल. कारण वरांगी हिने मागितलं आहेत आणि जर मी तसा पुत्र देईल तर माझेच भाऊबंद सर्व देवता दुखी होतील. जर मी दिला तर देवता दुखी होतील आणि नाही दिला तर पत्नी दुखी होईल. आणि पत्नीला सुद्धा देणं हा माझा एक कर्तव्याचा भाग आहे. नाही देणं हे सुद्धा चालणार नाही. म्हणजे त्याला धर्मसंकट येऊन उभं राहिलं. एवढा धर्मसंकटामध्ये आला, परंतु त्याने विचार केला की चला काही हरकत नाही, जे होईल ते पत्नीचीच गोष्ट मी ऐकतो, पत्नीचं जे मानतो. आणि अशा रीतीचं पत्नीचं ऐकून आणि त्याने वज्रांग याने सांगितलं, वज्रांग याने सांगितलं आहे की मी तप करण्यासाठी जातो, तप करतो, तप करून आणि मग तुला तसा पुत्र देतो. वज्रांग याने ब्रह्माजीवरती तप केलं. अनेक वर्षापर्यंत तप केल्यानंतर ब्रह्माजी हे प्रसन्न झाले. ब्रह्माजी प्रसन्न झाल्यानंतर त्याला मागण्यासाठी सांगितलं आहे. त्यावेळेस वज्रांग यांनी सांगितलं आहे की मला पुत्र असा द्या की माझ्या मातेचं आणि आमच्या सर्वांचं तो रक्षण करेल. महापराक्रमी असेल, महाबली असेल, सर्व समर्थ आणि तपोनिधी असेल, अशा रीतीचा पुत्र मला द्या. ब्रह्माजी यांनी सांगितलं, तथास्तु, तुला तशाच रीतीचा पुत्र हा मिळेल. त्यानंतर वज्रांग हा आपल्या घरी गेला आहे आणि पत्नी जे वरांगी होती तिला सुद्धा सांगितलं की तुला जसा पुत्राची इच्छा आहे तसाच पुत्र मिळणार आहे. ब्रह्माजी यांनी आपल्याला वरदान दिलं आहे, म्हणून तू आता चिंता सोड आणि तसाच तुला पुत्रा होईल, अशा रीतीचं सांगून आणि त्यानंतर दोघंचे दोघं राहू लागले. शेष कथा आपण उद्याच्या दिवशी ऐकू. सहजानंद साई महाराजनी जय. त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रयायुधं त्रिजन्मपापसंहार मेकबिल्वं शिवार्पणं त्रिशाखैर्बिल्वपत्रैश्च यश्चिद्रैकोमलैः शुभैः शिवपूजां करिष्यामि एकबिल्वं शिवार्पणम् अखण्डबिल्वपत्रेण पूजिते नन्दिकेश्वरे एकबिल्वं शिवार्पणं
शालिग्रामशिलामेकां विप्राणां जातु अर्पयेत् सोमयज्ञमहापुण्यमेकबिल्वं शिवार्पणं दन्तिकोटिसहस्राणि वाजपेयशतानि च कोटिकन्यामहादान लक्ष्म्यास्तनत उत्पन्नं महादेवस्य च प्रियं बिल्ववृक्षं प्रयच्छामि हेकबिल्वं शिवार्पणं दर्शनं बिल्ववृक्षस्य स्पर्शनं पापनाशनम् अघोरपापसंहार काशीक्षेत्रनिवासं च कालभैरवदर्शनं प्रयागमाधवं दृष्ट्वा एकबिल्वं शिवार्पणं मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपिणे अग्रतो शिवरूपाय एकबिल्वं शिवार्पणं बिल्वाष्टकमिदं पुण्यं यः पठेत् शिवसन्निधौ सर्वपापविनिर्मुक्त शिवलोकम् अवाप्नुयात् इति बिल्वाष्टकं सम्पूर्णम्। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। बोलो स्वामीनारायण भगवाननी जय, सिद्धेश्वर महादेवनी जय, श्री विघ्न विनायक देवनी जय, श्री कष्टभंजन देवनी जय।